A, B, C, D, E, F, G, H, I, J, K, L, M, N, O, P. वर्गांच्या बाकांवर नाव लिहिलेली, शाळेच्या बसमध्ये मस्ती केलेली. अरे वा, आपली शाळा अजूनही तशीच दिसते. फक्त आपण म्हातारे झाले बहुतेक. म्हातारी नाही रे, अनुभवी झालोय. या भिंतीने आपली किती रहस्ये जपली आहेत बघा. शाळा सुटल्यावर पळून गेलो होतो, तो ओरडा अजूनही कानात आहे. आणि इथेच आपण मोठ्या स्वप्नांचं बीज रोवलं होतं. मला तर खेळाचं मैदान आठवते, क्रिकेटचे सामने, मारामाऱ्या. आठवतं का, आपण इथे बेंचवर नावं कोरली होती. मॅडम आल्या, पटकन वही काढा, नाहीतर दंड मिळेल. मी तर काय वहीमध्ये नोट्स काढत बसायचे. बाकीचं लिहायला वेळ होताच कुठे. आणि मी तुझ्याकडून कॉपी करायचो. इथे कितींदा आपण कागदाचे चेंडू करून क्रिकेट खेळलोय. आणि मग हेडमास्टरने पाठलाग केला. मला आठवतंय, मी गायलेलं गाणं ऐकून आपल्याला शाळेच्या वार्षिक सोहळ्यात बक्षीस मिळालं होतं. अरे हो, तेव्हाच आपली खरी टीमवर्क सुरू झाली. चित्रकलेचे मात्र सर आठवतात काय रे? सर कमी, मित्र जास्त वाटायचे. त्यामुळे मुलं त्यांच्याबरोबर मजाक मस्ती करत. आता जाडसर पट्टी असायची, पण फक्त उगारायचे, मारायचे नाही. हो, सारं काही आठवते. प्राथमिकचे पाटील सर, मंगाळे सर, गव्हाणे मॅडम, अवसरेबाई, कडक शिस्तीच्या जोशीबाई, या सगळ्यांनी आपलं बालपण सांभाळत, योग्य संस्कार करत आपल्याला बालमूर्तीला योग्य आकार देऊन अलगद माध्यमिक वर्गात पाठवलं. शिंदे मॅडम जयवंत पाटील सरांचं ते ओघावत मराठी शिकवण, मोरे मॅडम जोग सरांचं गणितीसारखा क्लिष्ट विषय सोप्पा करून सांगणं, ओंबासे सरांचं हसतमुख, जाधव सरांचं विज्ञान, दत्तू पटेल शिंदे सरांची पीटी, काळे सरांची चित्रकला, गोडके सरांचं, चौधरी सरांचं इंग्रजी, जाधव मॅडमची हिंदी किती सुलभ असायचं. इंग्रज सरांचा इतिहास, नागरिकशास्त्र, शिंदे सरांचा भूगोल किती सोपा वाटायचा. शिंदे मॅडमने शिकवलेली हस्तकलेच्या काचेच्या बांगड्यांचे बदलते आकाराचे प्रयोग अजूनही मी सांभाळून ठेवलाय. कुंडीतील लागवड शिकवताना मुळाशी भाताचे तूस वापरतात, यासाठी आम्ही सह्याद्रीनगरमधील चक्कीवाल्याशी भेटलोय. या सर्वांतर आठवतात ते हेडसर, तो पहाडी आवाज, 10वीत असताना प्रत्येकाचे नाव तोंडपाठ, मैदानात उभे राहून ओरडले तरी सर्व मजल्यावरती वर्ग शांत व्हायचे. सकाळच्या वेळी 7:10 गेटवर उभे राहून सर्वांचे गणवेश तपासत, केस वाढलेत तर घरी तसेच पाठवीत. मी असाच एकदा घरी आलो होतो म्हणून लक्षात. त्यांचा तो जाडा लाकडी रूळ आठवतोय ना? 10वीत असताना सरांच्या त्या रूलनेच जीवनाचे रूल मात्र चांगले शिकवले. म्हणून तर आज आपण जीवनात किती वादळं आली तरी यशस्वीपणे वाटचाल करतोय. सर्व शिक्षकांनी घेतलेल्या मेहनतीमुळेच आज आपण पहिलं तीर गाठू शकलोय. आज काही मित्र, काही शिक्षक आपल्यातून निघून गेले असले तरी मित्रांनी दिलेली खोडकर साथ आणि शिक्षकांची शिकवण कायम लक्षात राहील. संस्कारांची ती शिदोरी पुढच्या पिढीपर्यंत पोचवायची जबाबदारी आता आमची. 50 वर्ष कुणी कल्पनाही केली होती का की आपण पुन्हा असे भेटू? जीवन वेगवेगळ्या मार्गावर नेलं, पण शाळेच्या आठवणी मात्र कायम जोडून ठेवल्या.
पैसा, काम, यश सगळं बाजूला ठेवा, पण हसण्याचे हे क्षण कुठे मिळतात? माझ्यासाठी तर ही भेट म्हणजे दुसरं आयुष्यच आहे. चला आपण वचन देऊ अजून 10 वर्षांनी इथेच भेटायचं. अगदी खरं. आज पुन्हा आपण विद्यार्थी झालोय. जय जिजाऊ, जय जिजामाता शाळा.